हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू क्रोशे विथ मेधावीजा. सध्याच्या बिगिनर फ्रेंडली व्हिडिओ सिरीजमध्ये क्रोशे ज्यांना नव्याने लर्न करायचे आहे त्यांच्यासाठी आपण US टर्मिनॉलॉजी प्रमाणे बेसिक स्टिचेस पाहत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लर्न करणार आहोत स्लिप स्टिच कशी करायची. इथे मी 100% ॲक्रेलिक यार्न घेतलेला आहे आणि 4 mm चं हुक घेतलेलं आहे. तुम्ही 4 ply 100% ॲक्रेलिक यार्न आणि यार्नच्या लेबलवर जे हुक रेकमेंड केलं असेल ते घ्यायचं आहे, अथवा यार्नच्या थिकनेस प्रमाणे तुम्ही हुक कमी जास्त करू शकता. आपण थोडक्यात रिकॅप करूयात. स्लिप नॉट करून घेऊ. 1 ते 1.5 इंच मी खाली यार्न ठेवली. अंगठ्याजवळच्या बोटाभोवती गुंडाळलं, क्रॉस केलं, त्या क्रॉसवर बोट ठेवलं, बोट आपलं काढून घेतलं. वर्किंग यार्न जी बॉलला कनेक्टेड असते ती मी वर घेतली. टेल एंड आणि वर्किंग यार्न खालच्या साईडला ओढलं तर ही झाली स्लिप नॉट. याच्यामध्ये मी हुक इन्सर्ट केलं. टेल एंड आणि वर्किंग यार्न अपोजिट डिरेक्शनला ओढलीत तर ते जे सर्कल मोठं होतं ते हँडल करण्याइतपत छोटं करून घेतलंय. हुक आपलं इझिली पुढे मागे करता यावं. लूज किंवा खूप टाईट नको आहे. त्यानंतर यार्न होल्ड करूयात. अंगठा आणि मधलं बोट याने स्लिप नॉट होल्ड केली, बरोबर, आणि खालचे 2 बोटं पण यार्नला कव्हर केलेत ह्या वर्किंग यार्नला, बरोबर. ही माझी वे झाली. आणखी इतरही पद्धती आहेत. तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही यार्न ही अशी होल्ड करू शकता. ठीक आहे. मग चेन स्टिचेस करून घेऊयात. आपल्याला 6 चेन्स करायच्या आहेत. बेसिकली आपल्याला काय करायचंय, 6वी चेन आपल्याला 1 नंबरच्या चेनला कनेक्ट करायची आहे. त्याने आपला सर्कल क्रिएट होईल. म्हणजे इथे तुम्ही बघत असाल, इथे एक सर्कल केलेला आहे, बरोबर. तर हा जो मधला सर्कल आहे ते करण्यासाठी मला काय करायचंय, पहिली आणि शेवटची चेन जॉईंट केली की हा सर्कल होणार आहे. त्यासाठी आपण स्लिप स्टिचचा यूज करणार आहोत. ओके. चेन स्टिचेस कशा करायच्या, हुक पॅरलल घेतलाय वर्किंग यार्नला, लेफ्टला घेतलं आणि वर्किंग यार्नच्या पाठीमागून मी हुक आपलं घेतलं. ही यार्न अशी वरती दिसते, याला टर्म्समध्ये यार्न ओव्हर म्हणतात. ती जी यार्न आहे ती या खालच्या सर्कलमधून, म्हणजे हुक ज्याच्यामध्ये आपण इन्सर्ट केलं होतं त्याच्यामधून आपण बाहेर काढणार आहोत. ही झाली चेन स्टिच, बरोबर. आणि ह्या चेन स्टिचचे सुद्धा ही फ्रंट लूप, म्हणजे ही अशी पकडली तर ही वरची जी आहे ती फ्रंट लूप, माझ्या साईडची आहे आपल्या अलीकडे जी असते ती बॅक लूप, आणि पाठीमागे एक बंप असतो. असे 3 पार्ट्स असतात चेन स्टिचला, बरोबर. ही एक चेन झाली. आणखीन 5 चेन्स करून घेऊयात. 2, 3, 4, 5 आणि 6. मला काय करायचंय, ही 6 नंबरची चेन 1 नंबरच्या चेनला जॉईंट करायची आहे. ती स्लिप स्टिचने करतो आपण. कसं करायचंय, चेन स्टिचच्या फ्रंट लूप मध्ये मला डायरेक्टली हुक इन्सर्ट करायचंय, बरोबर. ही झाली स्टेप 1. हे असं, हे 6 चेन्स केल्यानंतर माझं पोझिशन हातांची अशी आहे. डायरेक्टली या फ्रंट लूप मध्ये माझं हुक घ्यायचं आहे. स्टेप 1. स्टेप 2 यार्न ओव्हर. स्टेप 3 आपल्याला वर्किंग यार्न जी आहे ती वर अशी घ्यायची आहे. ही झाली स्टेप 3. आता हुकवर आपल्याला 2 लूप्स दिसतील, बरोबर. हे जे हुकवर पहिलं होतं ते ज्यामध्ये आपण होल्ड करतो चेन स्टिचेस ते, आणि आता ही जी वर्किंग यार्न ह्या फ्रंट लूप मधून घेतली ते, असे 2 लूप्स आहेत. ह्या दोनही लूप्स मधून डायरेक्टली मी हुक माझं बाहेर काढणार आहे. तेव्हा हा आपला सर्कल तयार होईल. ओके. काय केलं पुन्हा एकदा बघूयात.
6 चेन्स अशा करून घेतल्या. 6 नंबरची चेन 1 नंबरच्या चेनला आपल्याला जॉईंट करायची आहे. कशी केली? डायरेक्टली हुक इन्सर्ट करायचं. स्टेप 1. स्टेप 2 मध्ये यार्न ओव्हर. स्टेप 3 फ्रंट लूप मधून वर्किंग यार्न आणि हुक वर घ्यायचं. ही झाली स्टेप 3. आता हुकवर 2 लूप्स असतील. डायरेक्टली त्या दोनही लूप मधून आपल्याला हुक बाहेर काढायचे. हे असं सर्कल होणार आहे. स्लिप स्टिचचा हा झाला पहिला यूज जॉईंट करण्यासाठी. सर्कल मध्ये प्रोजेक्ट्स आपल्याला ज्यावेळेला करायचा असतो, फ्लॉवर्स बनवायचे असतात, डॉयलीज करायच्या असतात, त्यावेळेला आपल्याला सर्कल करावं लागतं. तर त्यावेळेला याचा यूज होतो. तसंच दुसरा एक यूज आहे. इथे तुम्ही काही स्टिचेस बघत आहात. मी इथे 11 चेन्स करून घेतल्या होत्या. पैकी या ज्या चेनची हाईट आहे ती आणि ह्या स्टिचेसची जी हाईट आहे ती तुम्हाला थोडी वेगळी वाटत असणार आहे, बरोबर? इथे मी सिंगल क्रोशे करून घेतलेला आहे आणि नंतर मी स्लिप स्टिचेस केलेल्या आहेत. सिंगल क्रोशेपेक्षा स्लिप स्टिचची हाईट आहे ती कमी असते, बरोबर? हे बघूयात आपण कसं केलं. मी इथे 11 चेन्स करून घेतल्या आणि 5 सिंगल क्रोशे करून घेतलेला आहे. पुन्हा एकदा स्लिप स्टिच. स्टेप्स मध्ये बघूयात. हुक डायरेक्टली चेन स्टिच मध्ये फ्रंट लूप मध्ये इन्सर्ट करायचं. स्टेप 2 यार्न ओव्हर. स्टेप 3 लूप आणि हुक वरती आणि स्टेप 4 दोनही लूप मधून हुक बाहेर. पुन्हा एकदा हुक डायरेक्टली फ्रंट लूप मध्ये इन्सर्ट करायचं. यार्न ओव्हर. लूप आणि हुक वरती आणि दोनही लूप मधून हुक बाहेर. हुक डायरेक्टली लूप मध्ये इन्सर्ट. यार्न ओव्हर. वर्किंग यार्न आणि हुक लूप मधून वरती आणि डायरेक्टली दोनही लूप मधून हुक बाहेर. हे आपण स्लिप स्टिचेस केल्याने होत आहे. हुक डायरेक्टली इन्सर्ट. यार्न ओव्हर. लूप आणि हुक वरती घेतलं. आता हुकवर 2 लूप्स आहेत, त्या दोनही लूप्स मधून हुक बाहेर. इन्सर्ट. यार्न ओव्हर. लूप वर घेतलं हुकसह आणि ह्या दोनही लूप मधून हुक बाहेर. इथे बघा, सिंगल क्रोशेपेक्षा स्लिप स्टिचेसची हाईट कमी आहे, बरोबर? ज्या वेळेला आपल्याला फक्त लेफ्ट साइडला सरकायचं असतं किंवा आपल्याला स्टिचला हाईट द्यायची नसते, त्यावेळेला स्लिप स्टिचेसचा हा दुसरा यूज होतो. तिसरा एक यूज आहे, पण तो आपण बेसिक स्टिचेस मध्ये नाही बघणार आहोत. तर हा झाला स्लिप स्टिचचा यूज सर्कल बनवण्यासाठी आणि ज्या वेळेला स्टिचला हाईट आपल्याला द्यायची नसते त्याच्यासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.